शुक्रवार दिनांक 18 जुलै 2025 वाईल्ड रोबोट नावाचा ॲनिमेटेड सिनेमा पाहिला. सुंदर आहे, म्हणजे ॲनिमेशन तर कमाल आहे आणि स्टोरी पण खूप छान आहे. इमोशनल, म्हणजे सगळ्यांना शिकवणारी किंवा आपण त्याच्यातनं काहीतरी घ्यावं अशी आहे. थोडक्यात स्टोरी आहे की एक स्पेसशिपमधनं रोबो चुकून याच्यात पडतो, म्हणजे चुकीच्या जागी त्याला उतरवलं जातं असं म्हणा हवं तर, किंवा तो बाय ॲक्सिडेंट तिथे पडतो त्या जंगलामध्ये. आणि त्या जंगलात विविध प्रकारचे प्राणी राहत असतात. कोल्हा, गूज, स्क्विरल, अस्वल, म्हणजे भरपूर हरणं वगैरे सगळे. तर आधी तो म्हणजे जेव्हा त्याला जाग येते म्हणजे चुकून ते ॲनिमल्स उड्या मारत असतात त्याच्या बॉडीवर, कारण तो बेशुद्ध, म्हणजे त्याची सिस्टम काम करत नसते, त्याच्यामुळे तो असा पडला असतो ओबडधोबड. पण ते त्यांच्या उड्या मारण्यामुळे ते बटन दाबला जातो, तो ऍक्टिव्हेट होतो. तर जसंच त्याला त्या रोबोला जाग येते, तर रोबोचं नाव असतं रॉस आणि त्याचा नंबर असतो काहीतरी. तर जसंच त्याला जाग येते, तो म्हणतो की मला काय काम आहे तुम्ही सांगा, म्हणून तो प्रत्येकाच्या मागे जायला लागतो. पण प्रत्येक जण त्याच्यापासून दूर, एक तर म्हणजे कोणाला लँग्वेज त्यांची कळत नसते आणि सगळ्यांना हे असं विचित्र माणूस पाहिला नसतो जनावरांनी त्या. मग ते सगळे पळत असतात. मग त्याला कळतं की काहीतरी आपलं चुकतंय. मग तो म्हणतो आपल्याला ते काय बोलतात ते समजत नाही, मग बहुतेक आपलं पण बोललेलं त्यांना समजत नसेल, म्हणून तो स्वतःच आपल्या बॉडीमध्ये चेंजेस करून की त्यांची मला मल्टी लँग्वेज ची चिप इन्सर्ट करतो तो. आणि मग त्याला सगळ्या जनावरांचं बोलणं समजायला लागते आणि मग त्याच्यातनं तो कम्युनिकेट करतो त्यांना. मग म्हणजे कन्व्हिन्स करतो की मी तुम्हाला मारायला आलेलो नाही, मी तुमची मदत करायला आलोय, मला काहीतरी काम सांगा, असं करत तो सगळ्यांना सांगत बसतो. पण फारसे कोणी त्याच्या जवळ तरी येतच नाही. शेवटी एका ठिकाणी तो असं शोधत असताना त्याला एक अंड सापडतं आणि त्या अंड्यातनं एक कोल्हा त्याला खायचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यापासून वाचवायला तो त्या अंड्याला प्रोटेक्ट करतो. मग त्या अंड्यातनं एक पिल्लू बदकाचं बाहेर पडतं. मग तो विचार करतो काय करावं, तर त्याला काहीच माहित नसते हे काय आहे काय नाही. मग तो कोल्हा म्हणतो की तुला काम पाहिजे होतं ना, मग ह्याला खाणं शिकव, स्विमिंग शिकव, उडणं शिकव. आणि मग तो त्याच्या मागे लागतो. त्याला काहीच माहित नसतं, ते उलटं पुलटं कसे त्याला वेडं वाकडं करत पण तो शिकवतो, म्हणजे हळूहळू. मग ते तिघही मित्र होतात, कोल्हा, ते छोटं पिल्लू आणि हा रोबो. मग ते हळूहळू सगळ्यांनाच कळायला लागतं की नाही हा आपल्याला मदतीसाठीच आहे. पण तरी खूप फारसं कोणी त्याच्या जवळ जात नसतं. ओकेच. मग हा जसं उडायला शिकतो तर छोटं पिल्लू ते बदकाचं, तर ते दुसऱ्या ठिकाणी जाऊन पडते, पण ते बाकी बदकं त्याला आपल्यामध्ये घेत नाहीत. मग हा त्यांना समजवायचा प्रयत्न करतो की असं नाही, हे तुमच्यासारखंच आहे, पण त्याला मी वाढवलंय म्हणून त्याच्यात असा बदल दिसून येतो वगैरे वगैरे सगळे म्हणजे प्रकार होतात. मग थंडीचे दिवस येतात. मग थंडीच्या दिवसात थंडीपासून, त्या बर्फापासून प्रोटेक्ट व्हायला त्या जंगलात हा लाकडांचं हे करून छोटंसं इग्लू सारखं घर बनवतो आणि त्याच्यात शेकोटी पेटवतो. आणि मस्त हे लोक उबदार याच्यात असतात. तर हळूहळू काही जनावरं आत दबकत यायला लागतात, कारण सगळ्यांनाच थंडीपासून संरक्षण पाहिजे असते. मग रोबो त्याला म्हणतो कोल्ह्याला की बाहेर आहेत का अजून, तर म्हणजे असतील. पण मग असतील म्हटल्यावर तो ऐकत नाही. मग तो सगळ्यांना शोधून काढतो की जे बर्फाखाली दबल्या गेलेत किंवा अजून कुठे थंडीत कुडकुडत बसले आहेत. मग सगळ्यांना जागा मिळते आणि मग सगळ्यांना कळतं की नाही हा रोबो चांगला आहे आणि म्हणजे आपल्याला जे वाटत होतं तसं नाहीये. त्यांनी पहा आपल्याला सगळ्यांना कसं एकत्र आणलं वगैरे. आणि मग त्यांच्यात पुन्हा छान मैत्री होते. मग आता रोबो म्हणतो चला माझं आता इथलं काम झालं, आता मला जायला पाहिजे. आणि म्हणून तो जातो आणि सिग्नल देतो. मग स्पेसशिप येतं. पण आता त्या स्पेसशिपच्या लोकांना जाणवतं की ह्याच्यामध्ये बरेच बदल झालेत, हा आपण बनवला होता त्याच्यापेक्षा वेगळा आहे. मग ते त्याला आत घेऊन जातात. तर तेवढ्यात हे डक येतं
म्हणतो की अरे मला भेटायचंय तुला. तर हा खोटंच त्यांना स्पेसशिपमध्ये लोकांना सांगतो माझं काहीतरी राहिलंय, मी आलो आता. आणि मग तो त्यांना म्हणतो की मला नाही जायचं, मला इथेच राहायचं तुमच्याबरोबर. आणि तेही लोक सगळे म्हणतात नाही तू गेलास तर मग कसं होईल. म्हणजे इतकं त्यांचं मग बॉन्डिंग झालेलं असतं. तर मग ते असे धावत धावत पळत त्या स्पेसशिप पासून वाचण्यासाठी पळतात. मग त्या स्पेसशिपच्या लोकांना कळतं म्हणजे रोबोंना की अरे हा तर यायला तयार नाहीये. मग ते त्याच्यावर मारा करायला प्रयत्न करतात आणि सगळं जंगल जळवून टाकायचा प्रयत्न करतात. आणि याला पण असं बेशुद्ध करून आपल्या स्पेसशिपमध्ये परत आत घेतात आणि घेऊन जायला लागतात. मग इकडे हे लोक सगळे मिळून एक झाड पाडतात. ते नदीत जोरात आपटतात की ज्याच्या योगे सगळं पाणी नदीतलं जंगलामध्ये येते आणि ती आग भिजते. आणि मग हा डक एकटा उडत 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 जातो आणि तो बेशुद्ध झाला असतो, त्याला गन मारलेली असते त्याच्यामुळे. तर तो सगळं प्रयत्न करतो पण हा काही म्हणजे असं जिवंत होत नाही. तर मग हळूच सुद्धा म्हणतो आय लव्ह यू, मी तुझ्याशिवाय कसा राहू कसा होईल. तर त्या इमोशन्सनी हा पुन्हा जागा होतो आणि म्हणतो की आता पण तुम्ही लोक हे करा, मला आता यांच्याबरोबर गेलं पाहिजे, तू परत जा आणि तुम्ही नीट राहा. आता तुम्हाला सगळ्यांना कळलंय ना, भांडायचं नाही, एकत्र राहायचं, मिळून राहायचं आणि मिळून आपण सगळे कामं करू शकतो. भांडून काही उपयोग नाहीये. तर मी पण आता यांच्याबरोबर जातो, यांनाही काही काही गोष्टी मला शिकवायच्या आहेत. तर तुम्हाला केव्हाही वाटलं तर तुम्ही या, मला कम्युनिकेट कर, मी पण तुला भेटायला जाईन. आणि मग असं करून तो त्यांचा निरोप घेतो. आणि मग हा डक परत येतो आणि मग हे लोक तिथे स्पेसमध्ये त्यांच्या स्पेसशिपमध्ये शेती करत असतात, काही काही करत असतात. आणि मग एकदा ह्याला खूप आठवण येते तर डक पण उडून त्याच्या तिथे जातो. आता इतक्या सगळ्या रोबोंमधून कोणाला ओळखायचं रॉस आहे म्हणून, तर रॉस बरोबर त्याला ओळखतो आणि तो पण त्याला ओळखतो आणि मग दोघं भेटतात आणि आनंद होतो त्यांना. म्हणजे रोबो जरी असला, म्हणजे यंत्रमानव जरी असला तरी त्याला पण इमोशन्स जर आपण टाकले तर तो पण किती आपल्याशी जवळीक साधतो. आणि म्हणजे एकमेकांशी प्रेमाने वागलं तर आपल्याला किती जवळीक एकमेकांबद्दल आपुलकी निर्माण होते हे याच्यात दाखवलंय. आणि सुंदर दाखवलंय रोबोचं आणि त्या डकचं आणि ह्यांचं सगळ्यांचं कनेक्शन. आणि मग काही नाही, मग ते आपल्या याच्यात आनंदात राहतात, इकडे हे पण रोबो आनंदात राहतात. छान आहे, बघण्यासारखं आहे, लहान मुलांनाही अगदी आवडेल असं आहे.